राज्यातील एमपीएससी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर खामगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये एमपीएससी परीक्षा ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन म्हणजेच OMR शीटद्वारे घेण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट, वीज आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असल्यामुळे ऑनलाईन परीक्षा देताना अडचणी निर्माण होतात। तसेच सर्व्हर डाऊन होणे, तांत्रिक बिघाड आणि परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय TET परीक्षा ऑफलाईन घेणे, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, पोलीस भरतीची घोषणा, रिक्त पदे भरणे, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माझे जिल्हा उपाध्यक्ष इतर पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी सध्या पद्धत लावलेली आहे पेपर ऑनलाईन करायचा आणि TET पेपर किंवा इतर नीट पेपर हे पेपर सगळं फोडण्याचं जे सध्या षडयंत्र चालू आहे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर काही विद्यार्थी क्लासेस वगैरे काही शिक्षक लोकांनी मला पाठिंबा दिलेला आहे। या सर्वांच्या पाठिंब्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि ही विद्यार्थ्याची रास्त मागणी आहे। याच्यात काही कोणाचा राजकीय स्वार्थ नाही आहे का काही नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा प्रश्न आहे आणि विद्यार्थ्याची मागणी ही पूर्ण झालीच पाहिजे। पेपर हा ऑफलाईन झालाच पाहिजे। ऑफलाईन पेपरमध्ये पूर्णपणे हा सुरक्षितता असते, ऑनलाईनमध्ये तांत्रिक कम्प्युटरचे बिघाड असतात, विजेचा परिणाम असते, सर्व्हरचा परिणाम असते, भरपूरसे असे तांत्रिक अडचणी येतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागते। पुढे विद्यार्थी गळपास करणे किंवा इतर काही आक्षेपाचं पाऊल उचलतात। ह्या सर्व बाबी सरकारने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे। खामगाव तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना समवेत घेऊन आज विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं काही दिवसाआधी नीटचा पेपर फुटलेला आहे, त्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे आणि तोच पॅटर्न केंद्र सरकारचा राबवून राज्य सरकार हे एमपीएससी ऑनलाईन पद्धतीने घेत आहे। म्हणजे त्यांना हा एमपीएससीचा पेपर फोडायचा आहे का, हा सुद्धा आमचा त्यांना प्रश्न आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्हाला ऑफलाईन परीक्षा हवी आहे आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा हवी आहे, हा आमचा या प्रसंगी इशारा आहे। आणि जर आमची मागण्या मान्य केल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लढा तीव्र स्वरूपाचा करू, एवढंच बोलताना थांबतो। एमपीएससीचे सगळे पेपर ऑफलाईनच झाले पाहिजे। आजपर्यंत सर्व पेपर एमपीएससीने ऑफलाईन घेतले आहेत आणि एकही पेपर एमपीएससीचा फुटलेला नाही। आमच्या सरकारवर आयोगावर विश्वास आहे आणि ते आयोगाचे पेपर आम्ही देणार। आम्हाला एमपीएससीचा पेपर ऑफलाईन पाहिजे, ऑनलाईनवर आमचा भरोसा नाही। कंपन्या जे पेपर घेतात त्यांच्यावर आमचा भरोसा नाही। TCS IBPS सारख्या कंपन्या पेपर घेतात, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होईल, नॉर्मलायझेशन होईल, त्यामध्ये मार्क्स कुणाचे 200-214 तर ज्यांना जे अभ्यास आहेत त्यांचे मार्क्स कमी कुणाचं काहीही कुठे त्याचं मार्क्समध्ये त्यांना न्याय मिळत नाही। आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही पारदर्शकपणे अभ्यास करून पेपर देणार आहोत। आम्हाला एमपीएससीचा जसा आधीपासून होतो तसा ऑफलाईन पेपर पाहिजे आणि मी ऑफलाईनच पेपर देणार, ही आमची मुख्य मागणी आहे। सर TETचा पेपर फुटला सर, आधी नीटचा पेपर फुटला, त्याच्या लगेच 4-5 दिवसामध्ये TET पेपर झाला सर, तो पण फुटला। कसं काय फुटतात पेपर, कारण की जो गुन्हेगार आहे त्याला योग्य शिक्षा मिळत नाही। जर नीटचा पेपर फोडणाऱ्याला योग्य शिक्षा मिळाली असती तर TETचा पेपर फोडण्याची कोणाची हिंमत झालीच नसती। जर नीटचा पेपर फोडूनही TETचा पेपर फोडण्याची हिंमत होते याचा अर्थ तुम्ही शिक्षा ती पाहिजे ती देत नाही। आम्हाला गंभीरतेने घ्या, आम्ही उद्याचं भविष्य आहे। आमचे पेपर फुटतात कसे, आम्ही 1000 रुपये 2000 रुपये फीस भरतो, तिथं पेपरला जातो आणि नंतर माहिती पडते की पेपर फुटलेला आहे। आमच्यासोबत खूप मोठा अन्याय होतो, हा फक्त विद्यार्थ्यांसोबत होतो, अभ्यास करताना फक्त विद्यार्थ्यांसोबत होतो। आम्हाला पेपर ऑफलाईन पाहिजे, पारदर्शक पद्धतीने पाहिजे, नॉर्मलायझेशन नको आहे। पोलीस भरतीची जाहिरात लवकरच पाहिजे, दरवर्षी पोलीस भरती झालीच पाहिजे, कारण पदर इथं असताना सुद्धा तुम्ही जाहिरात काढत नाही। विद्यार्थी 4-4 वर्ष तयारी करतात, त्यामुळे वय निघून जातं, त्यामुळे दरवर्षी पोलीस भरती सुद्धा झाली पाहिजे। एक्झाम्स ह्या वेळेनुसार झाल्या
आम्हाला यावेळेस वेळेवर निकाल दिलेले आहेत आणि आमचा भरोसा सुद्धा आहे आयोगावर. पण गरज नसताना ऑनलाईन परीक्षा पद्धती का आणत आहे? आमचा भरोसा आहे ना तुमच्यावर, तुम्ही घ्या एक्झाम. जशा बाकीचे एक्झाम जे आहेत सरळ सेवेच्या एक्झाम्स होत्या, आमची मागणी होती की MPSC ला द्या, कारण आमच्या आयोगावर बाबा पूर्ण भरोसा आहे. पण तुम्ही काय केलं, तुमची जबाबदारी झटकून TCS IBPS ला तुम्ही स्वतःची जबाबदारी उलट करण्यात येत आहे. हे उलटच केलं झालं आमच्यासोबत. त्यामुळे असं काही नको. आमची मागणी एवढीच आहे, आमचे पेपर पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे, ऑफलाईनच झाले पाहिजे. आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत.